आज खरोखर आषाढी एकादशी आणि आज या ठिकाणी तुम्ही हा उत्सव मोठ्या जल्लोषाने साजरा करतायत आणि आज खरोखरच बुवा आपण भाग्यवान, कारण या ठिकाणी आज पहिल्यांदाच महिलांचा डबलबारी सामना होतोय आणि त्यासाठी आमचा निवडलास. तशी आमची दोघांची जोडी लय भारी, आपण नेहमीच वादेली म्हटलं म्हणजे काय करतेला काय असो, पण खरोखरच या संसारूपी भवसागरामधून जर आपल्याला तारून जायचं असेल तर आपल्या मुखामध्ये सदैव त्या भगवंताचं नाव असायला पाहिजे. आणि या मानवाच्या जन्मात येऊन जर आपल्या मुखात त्या भगवंताचं नाव नसाल तर या जन्मात येऊन काय उपयोग नाही. येऊन बारकी पोरा ऐकतोय, कारण एकदा पण समजो भावा भजन म्हणजे काय, नाहीतर अय्यो तुला वादेली बिदेली म्हटलं तर घरी जाऊन विचारतील वादेली म्हणजे काय. तर खरोखरच आपल्या मुखामध्ये सदैव त्या भगवंताचं नाव असू हवा. आता हे बघा आपल्या बक्षीस दिलंय आणि का जर मी घेतलंय काढून ठेवलं तर ते बक्षीस देणारे काय म्हणतात, किती बुवा हरामी आहे, एवढे का 100 रुपये दिलं तर साधा मला नाव पण घेऊन आलं. मग आपल्या एवढं चांगलं देह त्या भगवंताने दिला, आपल्याला चांगला घडवला आणि या जन्मात येऊन त्याचं जर नावच घेतलं नाही ते का किती वाईट. म्हणून सदैव आपल्या मुखामध्ये त्या भगवंताचं नाव असायला पाहिजे. म्हणून काय म्हणते Thank you.
काय सांगता जवळ असो तुझा उसराईला सांगतो पण तुला एवढं जास्त काय वेळ झाला नको तरी पण सांग तू जेवणच म्हणजे काहीतरी खाल्लं असतं काय नाही का तेव्हा तिथे दुकान उत्पादन असो बा आमच्या बुवांचं असो पण माझ्या घरात माझा एकट्याच वा सासू सासरे माझी दोन पोरगी यांचं उपास काय ना जेवले भांडी बिंडी घासूची होती सकाळी जाऊन परत पाकाच करू होया त्याच्यासाठी पण थोडं वेळ असो फक्त पण सांगितलं वाहे झुळ
मला प्रेमानच सांगितलं, एवढ्या प्रेमात बोलतो. बरोबर एवढे प्रेमळ आणि एवढा प्रेम माझ्यावर करतं. सगळ्या बुवांनी प्रेम करून करून ही माझी अशी अवस्था झालेली आहे. माझं असं कोणा एकावर प्रेम नाही बुवा, सगळ्या बुवांवर सगळे बुवा मला सांगतात. आणि असं ते काय म्हणतात, लाड काढून गेले आमच्याकडे करूच म्हणतात. आणि आमची लावणी झाली लाड मी काढू असं म्हणतात. पण बुवा काय सांगतात, म्हणून उशीर झालो. बरोबर ना, लाड काढून गेले म्हणून उशीर झालो. त्यांचं तोंडाकडे बघून तरी मला असं काही वाटत नाही की लाड काढून गेले होय बुवा. एकदम म्हणजे बघा, दिवसभर घरात भर किंवा शेतात काम करून गेल्यानंतर रात्री माणूस एवढं डबडबीत जाऊ शकत नाही. माझा अनुभव त्यांच्याकडे बघून मला कसं काही वाटत नाही की लाड काढून गेले असते. पण असू दे, सगळ्यात जवळच्या कुठल्या बस केलेल्या सर्वात आवडत्या कोणत्या बस असतील तर त्या साक्षी म्हणून आहे. म्हणजे खरोखर आज बुवांचा अनुभव हा खूप आहे. म्हणजे मी असा लहान होते लहान तेव्हा ह्यांचे बाल्य व्हायचे आणि मी असा त्याला काय कसा बसला तसा बसून मी पुढे ह्यांचे बाल्य बघितलेले. तेव्हा काय असं वाटलं नव्हतं की कधीतरी भविष्यात त्यांच्यासोबत बाल्य होईल. पण परमेश्वराच्या कृपेने आज बुवा तर आमची जोडी वादेली म्हटले म्हणजे काय काहीतरी आता संजोग बसला की जेवणात डाळ भात खातो पण त्याच्यावर चवी जरासा लोणचा पापड असतो की बरं वाटतं म्हणून जराशी बरं वाटतं. तसं नाही, माझं तुमच्याबरोबर वाद नाही आणि मी तसं काही वाद करतो. आमची जोडी रसगुल्ला आणि गुलाबजाम सारख्या बघा, दोन्ही पण गोडच. पण यांच्यामध्ये बुवा रसगुल्ला और बघा कसं पटला ना. जास्त काही बोलणार नाही कारण बुवा माझ्यापेक्षा वयाने मोठे आहे. बरोबर ना, म्हणजे मोठ्या बहिणीप्रमाणे आहेत माझ्यासाठी. आणि काय सांगतात बुवा आज जेवढं नाही बरोबर बुवा मी आज उपवास केला. दुपारी मी कुठे नाही बोलणार, दुपारी मी फणसाची भाजी खाल्ली फक्त कुठे नाही बोलणार. पण उपवास करून माझी अवस्था अशी झालेली नाही मला. आणि अशी अवस्था असली हाडाची हाडं जरी दिसली तरी हाडा बुवा ताट आहे ना. आणि काय म्हणतात, समृद्धी ठीक मग अशी समृद्धी ह्या नावातच बुवा ब्रँड आहे. कळलं काय म्हणून कळलं काय हो नावातच ब्रँड आहे म्हणून त्यांचं आज खरोखर माझं भाग्य बुवा माझं नाव समृद्धी या नावातच सगळं येतं. म्हणजे बरोबर काय असं का नाव घेतल्यानंतर ब्रँड आहे समोर सगळीकडे वापरलं जातं. समृद्धी महामार्ग झालो होय की नाही. मग खाऊ सांची काय नाही झालो बरोबर ना, सांची नाही झालं समृद्धी महामार्ग झालो. पण सुरुवातीलाच म्हणजे बुवा तुम्ही खरोखर एवढे गोड असणार वादेली म्हटलं तरी तुमच्यावर वाद घालूचं म्हटलंय तरी मला तर जमणार नाही. खरोखर सांगतो सुरुवातीलाच बुवांनी जी टोन मारल्या मी बरोबर तुमच्यासाठी म्हणजे बुवा मी जसं सगळ्या बुवांवर प्रेम करतोय त्यात एक नंबरला तुम्ही म्हणून तुमच्यासाठी दोन फुलले रे क्षण माझे फुलले फुलले
प्रमाणात उपस्थित आहे त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या म्हणून जाऊ दे. काय शेवटी ते लाडके बहिणी आहेत बरोबर ना. जरा काय त्यांना झाला ते डायरेक्ट भावाक फोन करू शकतो का त्यांच्या. तुम्ही जे माझे भाव आहात त्यांनी नेमका बोलताना जरा विचार करून ठेवला बरोबर ना. कारण उद्या लाडक्या बहिणींची जरा कोणी काही काळ काढला तर ते लगेच आपल्या भावाकडे फोन करतात. त्यामुळे यांच्यापासून जरा जपून राहू होय ना. म्हणजे दिवसभराची शेतीची कामं करून सगळ्या सगळ्यांची लावणी वगैरे चालू आहे बरोबर. आणि ही सगळी कामं करून तुम्ही आज या ठिकाणी एवढा का उशीर झाला जवळजवळ 12 वाजले तरी सुद्धा अशी सर्वजण एकत्र आहात. म्हणजे तुम्ही बसलात सगळे उठून व म्हणाले ते खरं आणि व मान्य बघा तुमचं म्हणजे तुमचं एकट्याचा उपवास होतो पण बाकी सगळ्यांचं तुमचं आवडीचं होतं हे सगळं मी मान्य करते. तर एकदा जोरदार टाळ्या म्हणून जोडले तर एका बाईला घरात किती कामं असतात ती आपल्यालाच माहिती. कारण काय उद्या हे सगळे जाऊन आरामात म्हणजे झोपतात बरोबर ना. सगळे 10 वाजता उठले ह्या विचाराला सुरू बरोबर राग नसावा. खिड़की खोलो तो
दिवसभर दाढ काढून केलेला तुमच्याकडे तुला तर म्हणत असतो आमच्याकडे दाढ काढून ही दाढ
Thank you.